त्यांनी काय ऑब्जेक्शन काय आम्ही म्हणल्यानंतर उद्या येऊ आम्ही सांगितलं म्हणून साहेब आम्हाला काय त्यांना अडचण नाही करायची काय विषय आहे ना ती मंदिर कोणीकडे आहे माहिती पण हा येणार आहे हो प्रचंड हे जेव्हा मला सांगा रामभाऊ हा ज्या वेळेला बायपास जाणार त्यावेळेला कोरेगाव मध्ये सेंटरला यायला सगळ्यात जवळचा जर रस्ता कुठला असेल तर महादेवनगरचा हा 1 नंबरचा राहील 2 नंबरचा राहणार एसटी स्टँडचा 3 नंबर राहणार जळगाव रोड आणि 4 नंबर कुमटे फाटा हे 4 रस्ते बायपासला अप्रोच आहेत आणि त्या 4मध्ये सगळ्यात जवळचा हा असणार आहे आणि ह्याच्यावर ज्या वेळेला लोड येणार त्यावेळेला हा रस्ता म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मोठ्या असाव्यात हे आमचं म्हणणं आहे त्या नियमात नसतं कुणावरती अन्याय नको आणि कुणाला सवलत बी नको हे आमचं म्हणणं हे कसं आहे की जवळ काय म्हणून सवलत द्या किंवा त्याचं हे आहे म्हणून सवलत द्या असं अन्याय कुणाला करू नका सवलत कुणालाही देऊ नका नियमात जे काय असेल त्याप्रमाणे तुम्ही चाला त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या कामाला अडथळा करायचा नाही काही नाही फक्त त्या कामामध्ये थोडेसे आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गेली पिढ्यानपिढ्या राहिलेलं आहे आणि भविष्याच्या पिढीच्या दृष्टिकोनातनं थोडासा चेंज करा हे आमचं म्हणणं मी किशोर नानासो बर्गे माजी ग्रामपंचायत सदस्य आता जे इथं अतिक्रमण महादेवनगरमधले काढायचं चालू आहे किंवा पूर्वी जे अतिक्रमण काढली ते अतिक्रमण काढली त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे परंतु आत्ताचे जे कोण अधिकारी असतील पदाधिकारी असतील ते फक्त महादेवनगरमधल्या अतिक्रमणावरतीच जास्त जोर देतात आणि इतर ठिकाणची जी अतिक्रमणं काढलेली आहेत त्या ठिकाणची परत ते अतिक्रमण त्या ठिकाणी स्थायिक झाली पण इतर ठिकाणची जी अतिक्रमणं आहेत ते अतिक्रमण कोणत्याही प्रकारे त्यांनी काढली नाहीत आमचं अधिकारी पदाधिकारी आहेत संबंधित जे आहेत त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही अतिक्रमण काढताना कुणावरती अन्याय करू नका आणि कुणाला सवलत देऊ नका काढायचे असतील तर कोरेगावमधील असणारी सरसकट भले डीपी भोसले कॉलेजपर्यंत आपली हद्द असेल इकडं रेल्वे स्टेशन असेल इकडं जळगाव नाक्याच्या पुढं असेल इकडं तुमचे कुमटे फाट्यापर्यंत असेल त्या परिसरामध्ये जे अतिक्रमण आहेत भले कोणती असतील बाजारपेठेमधले अतिक्रमण असतील भाजी मंडईचे अतिक्रमण असतील व्यवसाय असतील हे सगळे गोसाई वस्तीमधले असतील हे सर्व अतिक्रमण जे आहेत त्या अतिक्रमण तुम्ही काढली पाहिजेत त्यावेळेला तुम्ही अन्याय कोणावर केला नाही हे सिद्ध होईल तुम्ही जर अशा पद्धतीनं जे तुम्हाला अडचणीचं वाटतंय ज्याच्यावरती कोण कारवाई करा म्हणतंय किंवा तो राजकीय दृष्टिकोनातून तो वेगळ्या पार्टीचा आहे म्हणून तुम्ही जर काढत असाल तर त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरती उतरायला कमी करणार नाही जर असा अन्याय केला तर संबंधितांना याची दखल घ्यावी एवढं आमचं म्हणणं आहे